पनवेलच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे एकंदर 18 नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि शिवसेनेनं राज्यभर स्वतंत्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा गट नोंदणी करण्याचा निर्णय घेतलेला असल्यामुळे त्यांनी कालच या ठिकाणी येऊन त्यांच्या नगरसेवकांचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे. काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्ष असे मिळून आम्ही 13 लोक महाविकास आघाडीची गट नोंदणी या ठिकाणी आज करतोय. आघाडीमध्ये बिघाडी वगैरे काही नाही. राज्य म्हणून त्यांचा पॉलिसी डिसिजन आहे की शिवसेनेचा नगरसेवक जिथं मशालच्या चिन्हावर निवडून आलेला असेल त्या ठिकाणी पक्षाची नोंदणी करायची, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा गट म्हणून नोंदणी करायची असा निर्णय झालेला आहे. अशी माहिती मी विचारणा केल्यानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आनंद गीते साहेबांनी दिली. आता शेवटी ज्या वेळेस वेळ येईल त्यावेळेस आम्ही निर्णय घेऊ, पण आजच्या घडीला तरी आमच्या गटामध्ये काँग्रेस आणि शेका पक्ष हे दोनच घटक आहेत, ही वस्तुस्थिती आहे. पण कालच शिवसेनेचे संपर्क नेते बाळ माने उलव्याला त्या ठिकाणी आमची प्रचाराची सभा होती, मी आणि मनोहर भोईर त्या ठिकाणी आले होते आणि आमची भेट झाली. त्यांनी सांगितलं की असा असा निर्णय आमचा पार्टी म्हणून आहे, पण भाजपच्या विरोधात धोरणात्मक रित्या काम करण्यासाठी आम्ही आपल्यासोबत असू. राज्यभर जर ते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून नोंदणी करणार असतील तर पनवेलमध्ये बिघाडी झाली असं म्हणणं थोडंसं संयुक्तिक होणार नाही. राज्यभराची जी पॉलिसी आहे पक्ष म्हणून त्याची अंमलबजावणी त्यांनी केली असेल. मी ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस बाळ माने आणि आनंद गीते साहेबांनी सांगितलं. खरं तर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिरीष खरत यांच्या निवासस्थानी आमची बैठक झालेली होती. त्यांनी देखील त्यांच्या नगरसेवकांना तसं महाविकास आघाडीत सहभागी होण्याचं पत्र काढलेलं होतं, पण गीते साहेबांच्या सूचनेवरून नंतर त्यांची बैठक झाली आणि तो निर्णय झाला.